नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत दोन ब्लाऊजची कटिंग. हा 38 छातीमध्ये आहे अस्तरचा ब्लाऊज. ह्या कस्टमरने ह्या ब्लाऊजला अस्तर लावायला सांगितलं आहे. हे त्याचा अस्तर आहे. आपण एक सोबत दोन ब्लाऊज कट करणार आहोत. एक सोबत म्हणजे आधी हा मी ब्लाऊज कट करते. हा 40 छातीचा आहे प्रिन्सेसमध्ये आणि हा ब्लाऊज पीस आहे, पाहू शकतात. आणि प्रिन्सेसमध्ये हा ब्लाऊज आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण बऱ्याच जणांना डाऊट येतो की मोठा ब्लाऊज असल्याच्या नंतर मला शिवता येईल का नाही येणार आणि त्याचे माप जमतील का नाही. तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर सगळं काम जे दाखवते ते कस्टमरच्या कामावर दाखवते. यूट्यूबला माझ्या चॅनलचं नाव आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. तर ते चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि फेसबुकला आहे वंदना गायकवाड नावाने, तर ते पण फॉलो करा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर आपण माप घ्यायला बघू. सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. तर उंची कस्टमरची आपण 15 इंच घेऊ. शिवून ब्लाऊज हा 14 इंचाचा होऊन जाईल. तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात. कस्टमरच्या आवडीनुसार आपण उंची टाकली जाते. मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले. आता आपल्याला शोल्डर घ्यायचे 5.5-6 इंच. मोंढ्यासाठी आपण 6 इंच घेऊ. 40 छातीमध्ये चौथा भाग येतो 10 इंच. 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवायचे. आता हे टोटल माप किती आले? 12 इंच. तर खाली आपण 11.5 वर एक लाईन द्यायची आणि नंतर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे. तर ह्या दोन्ही लाईन आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या. आता मी तुम्हाला कमरेचा अजून एक माप घ्यायला सांगते. का कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन राहते. अशा याच्यानुसार जरी तुम्ही माप घेतलं तरी पण कमरेचा हा भाग निघून येतो. किंवा हे पूर्ण टोटल जेवढं माप आहे त्याच्यातून अर्धा इंच कमरेमध्ये कमी करायचे, तरी पण माप एकच येऊन जातं. आता आपण अर्धा इंच पाठीमागं आले. याने काय होतं, मोंड्यामध्ये अजिबात चोन वगैरे पडत नाही आणि फिटिंगला व्यवस्थित येते. मध्ये क्रॉसमध्ये लाईन घेतली. हे माप आपलं कंपल्सरी आहे. 1 इंच, 1.5 इंच आणि 1 इंच. तर पाहू शकतात. आता याचा आपण 6 इंचाचा आपण मध्यंतर काढू. तर मध्ये येतोय 3 इंच. तर आता आपण 3 इंच जे आलं ते आपण ह्या पॉईंटला टच करू. तर पहा तुम्ही, खूप सुंदर याला आकार आलाय मोंड्यासाठी. आता कस्टमरला गळा घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. 2.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा 11 इंचाचा जरी घेतला तरी पण ब्लाऊज व्यवस्थित येतो आणि छान पण दिसतो. असं काही नाही मोठा ब्लाऊज आहे किंवा उतरण्याची शक्यता अजिबात नाही. तुम्ही किती मोठा ब्लाऊज असू द्या, गळा असू द्या, तरी पण हा व्यवस्थित येऊन जाणार. कस्टमरला गळा आवडीनुसार लागतोय, तर आपण अशा पद्धतीने गळा देऊ. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग. आपण याला आता कट करायचं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होतो पण मी अजिबात एडिट करताना फास्ट करत नाही, कारण लक्षात येणार नाही. तर आपण दम्माने व्हिडिओ घेतल्याच्या नंतर समोरच्यांच्या पण लक्षात येऊन जातं. तर हा पाठीचा भाग जसा आहे तसा आपल्याला त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि कडाने पूर्ण आपल्याला आखून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात आपण पूर्ण आहे तसाच ठेवला. थोडासा प्रेस करते म्हणजे आपल्याला जो समोरचा मोंडा आहे तो लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे. तर पाहू शकतात आता मी जसं आहे तसं काढून घेतले. आता ही जी लाईन आखली मी, हा पाठीचा भाग आहे, इथपासून एवढं मी 1.5 इंच ठेवलंय. नंतर इथून एक पूर्ण लाईन घेतली. हा 1.5 इंचाचा भाग आहे. ही लाईन आखली. आता हे पूर्ण मी बाजूला करते. तुमच्या लक्षात येत असेल थोडं थोडं. ही झाली आपली फिटिंग लाईन. आता कंपल्सरी आपल्याला 1 इंच हे जास्त घ्यावंच लागतं. तर आपण 1 इंच हे जास्त घेतो. साईज लहान असू द्या किंवा मोठी असू द्या,
1 इंचच घ्यायचं आहे, जास्त किंवा कमी पण नाही घ्यायचं. आता जो गळ्याला आकार द्यायचा आहे आपल्याला, तर 2 इंच आपण गळा घेऊ आणि 7 इंचाचा आपण गळा घेऊ. तर तुम्ही गळ्यामध्ये कमी जास्त करू शकतात. आता थोडासा गोल पण नाही घेतला जास्त, कारण हेवी चेस्ट असल्यामुळे आपण गोल पण नाही घ्यायचा. गोल जर घेतला तर समोरून फिटिंग व्यवस्थित येणार नाही आणि कस्टमरला प्रॉब्लेम नको. तर थोडासा आतमधून आकार दिला आपण ह्या बाजूने जर गोल दिला तर तो डीप गोल एकदम होऊन जाईल. तर हा थोडासा यू पण येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण गळा घेतला आहे. आता आपण टक्स उंची घेऊया. 10.5 वर शिवून 10 वर येऊन जाते. असं आपल्याला माप घ्यायचे 3.5 इंच. 3.5 इंच आपण माप घेतले. आता जी खालची लाईन आहे त्या लाईनवर आपण टच केले. ह्या दोन्ही लाईन आपण एकत्र केल्यात. आता हा पॉईंट इथं आला, काय अडचण नाही. आपल्याला फक्त ही लाईन लागत होती. मग समजा आता हा इथं जरी आला असता तर आपल्याला ही लाईन इथपर्यंत घ्यायची होती आणि इकडं जरी आलं तर आपल्याला ही खालची लाईन त्याला टच करायची होती. बऱ्याच जणांना छोट्या गोष्टींचा परत मिस्टेक येऊन जाते. त्यासाठी मी सांगितलं आहे, कारण हा पॉईंट इथं आलेला आणि मी लाईन एका साईडला घेतली. परत मिस्टेक नको. आता हेवी चेस्ट आहे, तर हेवी चेस्टसाठी काय केलं मी 1.5 इंच ह्या बाजूने घेतले आणि 1.5 इंच मी ह्या बाजूने घेतले. म्हणजे आपला हा टोटल 3 इंचाचा हा टक्स झाला आहे. नीट लक्षात घ्या. जसे चेस्ट असेल त्यानुसार आपण ब्लाऊज कटिंग करायची. काय होतं, अशा वेळेला ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला येऊन जातो. आता हे जे 1.5 इंच मी घेतले तेच मी 1.5 इंच ही लाईन आखून घेतली, बरोबर. आणि ह्या बाजूचं जे 1.5 आहे त्याच्यासाठी मी बाहेरच्या बाजूने लाईन आखून घेणार. आता आपण पाहू शकता तिरकी लाईन आपल्याला वरती घ्यायची. आता ही लाईन आपण याला टच करू. आता आपण हे तिरकी लाईन जे 1.5 इंच घेतले याच्यासाठी आपण जोडून घेतली आणि नंतर आपण आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. तर पाहू शकतात आपला हा आहे 40 साईजचा ब्लाऊज. तर पाहू शकतात खूप कमी वेळेमध्ये आपली याची कटिंग पूर्ण होते. आता आपण काय करायचंय, हा जो गळा आहे इथं आपण क्रॉसमध्ये जाऊ. तर कुठपर्यंत आपण क्रॉसमध्ये गेलो हे लक्षात घ्या. आपण गळ्याला जाऊन टच केले. अशा पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करू. अगोदर आपण गळा कट करू. तुम्हाला मी झाल्याच्या नंतर व्यवस्थित दाखवते. आणि बऱ्याच जणांना सांगितले शोल्डर उतरू नये म्हणून आपण शोल्डरची कटिंग कशी केली पाहिजे. तर जुने व्हिडिओ बघत राहा. जो नवीन व्हिडिओ आला तोच नका बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का माझ्या कामाची पद्धत कशी आहे. सिंपल पद्धतीने मी हर एक कटिंग दाखवते, अवघड अजिबात सांगत नाही. आणि जे मी कॅमेरा ऑन करते तेच मी अपलोड करते. कारण एडिटिंग जर बोललं तर त्याच्यामध्ये व्हिडिओ कमी होऊ शकतो, कारण सगळ्यांना कमी वेळामध्ये पाहायला आवडतं. तर लक्षात येत नाहीत काही गोष्टी, त्याच्यासाठी मग मी एडिट करीत नाही, जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर असा झाला हा 40 छातीचा ब्लाऊज. तर मी तुम्हाला बाही कटिंग पण दाखवते, परत तुम्हाला प्रॉब्लेम नको. तर बाही कटिंगचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत का, बाही कटिंग करताना कोणतं माप घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीचे घडे घातले पाहिजे. 40 छातीसाठी 9 इंच हे माप येते. तर याच्यामध्ये आपण 1.5 इंच मिक्स करू. 9 इंच माप आले तर आपण 1.5 इंच मिक्स करायचं आहे. अगोदर एक सरळ लाईन आखून घेतली. आपण आखून नाही घेतली पण आपण एकसारखं करून घेऊ.
आता कस्टमरची बाही जेवढी असेल त्यानुसार आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. कस्टमरची बाही आहे 4.5 इंच, तर आपण 5.5 इंचावर एक मार्किंग करायची. थोडंसं खालीवर वाटते. साडेचार. आता अस्तरचा असेल तर आपण 1 इंच मिक्स करतो, थोडासा फरक निघालाच. तर जे घडीचं माप आलं 9 इंच बरोबर, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच मिक्स केलं तर पाहू शकतात अशा पद्धतीने. आता दंडघेर जेवढा आहे 8.5 इंच आहे दंडघेर. 8.5 इंच दंडघेर आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू शकतो. आता 9ची घडी आहे तर आपण 9 वर एक मार्किंग करू आणि ही 1.5 इंचावर मार्किंग आपली. आता आपण 2.5 इंच खाली येऊया. नंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. ही लाईन आपल्याला इथं टच करायची आणि ही लाईन आपल्याला इथं टच करायची. तर खूप कमी वेळामध्ये आपण ब्लाऊजची कटिंग केली. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.